नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर मुंबई पोलीस भरतीचा पेपर दिला असेल, ग्राउंडला क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही जर पेपरला बसला असेल, तुमचा पेपर जर चांगला गेला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण मित्रांनो 2 दिवस झालेले आहेत, त्या 2 दिवसाच्या ॲनालिसिस नंतर विद्यार्थ्यांना मार्क किती आलेले आहेत, पेपरची काठिण्य पातळी कशी होती आणि त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपण एक अंदाजित कट ऑफ तयार केलेला आहे। यामुळे मित्रांनो तुम्हाला जर चांगले मार्क असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। कारण तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुमची जेवढी टोटल होत आहे त्यानुसार तुम्ही जर या कट ऑफमध्ये बसत असाल तर तुमचे 99% चान्सेस आहे की तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुम्हाला मार्क किती पडलेले आहेत आणि या कट ऑफमध्ये जेवढे मार्क दिलेले आहेत त्यापेक्षा जास्त तुमचे मार्क आहेत का ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला समजेल की हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघितला जात आहे आणि तुमचं नाव आणि तुम्हाला पडलेले मार्क सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला समजेल की महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यातून आपले विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत। तर चला मित्रांनो, तुमचं जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया। मी आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक प्रोग्राम सुरू केलेला आहे मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला दररोज चालू घडामोडीचे 20 प्रश्न भेटतील। तुम्ही रोज 20 महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न मिळू शकता, जे पूर्णपणे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेले आहेत। हे तुम्हाला परीक्षेसाठी पूर्ण तयारी करण्यात मदत करतील। मित्रांनो, हे 20 प्रश्न मिळवणे तुम्हाला तुमच्या तयारीला एक दिशादर्शक देईल। हे प्रश्न तुम्हाला केवळ करंट अफेअर्सना लक्षात केंद्र करण्याला मदत करणार नाहीत, तर ते तुमची पद्धतशीर तयारी देखील वाढवतील। आणि हो, याचे सर्वात चांगलं म्हणजे याची फी फक्त आम्ही 25 रुपये ठेवलेली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला दररोज 20 प्रश्न चालू घडामोडीचे भेटतील। ते तुम्ही प्रत्येक प्रश्न लिहून घ्यायचा, नोट डाऊन करायचं, त्याबद्दल सविस्तर माहितीसुद्धा आपल्या या प्रोग्राममध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्हाला पुरडेल या स्वरूपातच ठेवलेली आहे। फक्त तुमचा 1 दिवसाचा नाश्ता या ठिकाणी तेवढी फीस आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण मित्रांनो लगेच तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, त्या ठिकाणी ती जॉईन करा। तर मित्रांनो, सर्वप्रथम ओपन कॅटेगरीचा मित्रांनो सुरुवातीला आपण मेलचं सांगू, त्यानंतर फिमेलचं कट ऑफ असणार आहे। आणि ज्यांचं कट ऑफ या ठिकाणी ज्या कॅटेगरीचं कट ऑफ या ठिकाणी टाकण्यात आलेलं नाही त्यांचा कट ऑफ कमेंट सेक्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। कारण सगळ्यांचं जर कट ऑफ सांगितलं तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल आणि तुमचा त्या ठिकाणी वेळ वाया जाऊ शकतो। त्यामुळे त्या लिंकवर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी सर्व कट ऑफ डिटेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे। आणि यानंतर भरती प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती आली तर त्या चॅनलवर आपण सर्वप्रथम टाकणार आहोत, त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। सर्वप्रथम मित्रांनो, पुरुष उमेदवार ओपन कॅटेगरी, तुम्हाला जर 130 किंवा 132 टोटल होत असेल किंवा यापेक्षा जास्त मार्क असेल, हाय चान्सेस आहे की तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। तुम्ही निवांत राहा की जे डॉक्युमेंट वगैरे तुम्ही व्यवस्थित सांभाळून घ्या। त्यानंतर ओबीसी 128 व 129 त्यापेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही त्या ठिकाणी सेफ आहात मित्रांनो। त्यानंतर एसटी कॅटेगरी 127 ते 128 यामध्ये मार्क असतील किंवा यापेक्षा जास्त असतील तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढत आहेत। एसटी कॅटेगरी 128 ते 130 मध्ये आणि विजे कॅटेगरी ए 130 ते 131 पर्यंत तुम्हाला मार्क असतील तर त्या ठिकाणी चान्सेस होत आहेत। आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 2 ते 3 मार्क कमी सुद्धा होऊ शकतात आणि या ठिकाणी कमी जास्त या ठिकाणी धरून चला, कारण 100% हाच कट ऑफ असेल असं नाही, पण एक अंदाजित कट ऑफ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। बाकीच्या कॅटेगरीचे पुरुष उमेदवार आपल्या चॅनलवर जाऊन संपूर्ण कट ऑफ त्या ठिकाणी बघू शकता। फिमेल यांचा कट ऑफ ओपन 123 ते 124 मार्क असतील किंवा यापेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी तुमचं चान्सेस जास्त आहेत। फिमेल ओबीसी 115 ते 116 मध्ये, त्यानंतर फिमेल एससी 113 किंवा 114 यापेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही त्या ठिकाणी सेफ आहात। त्यानंतर फिमेल एसटी 115 ते 116 यामध्ये मार्क असतील तर, आणि त्यानंतर फिमेल विजे ए 115 ते 116 या अंतर्गत तुम्हाला मार्क असतील किंवा यापेक्षा जास्त असतील तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत। व मित्रांनो, तुमचं नाव आणि तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा। किंवा तुम्हाला पेपर अवघड गेला असेल किंवा तुमच्याकडून काही चुका झाल्या असेल ते सुद्धा ॲक्सेप्ट करा, एकदम नाराज न होता, निराश न होता, पुन्हा एकदा तयारीला लागा मित्रांनो। कारण 2च महिन्यात पुन्हा एक नवीन भरती पडणार आहे, ॲड पडणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर मार्क कमी असतील, काही प्रॉब्लेम असेल, काही चुका झाल्या असतील तर ते ॲक्सेप्ट करा आणि पुन्हा एकदा तयारीला लागा। कारण तुम्ही जर थांबला तर पुढच्या भरतीमध्ये असंच सेम तुमच्याकडून प्रॉब्लेम होईल, त्या ठिकाणी सुद्धा पेपर अवघड जाईल।
त्यामुळे आत्तापासूनच तयारी लागा, जेणेकरून तुम्हाला ऐन टायमाला तुमच्याकडून चुका होणार नाही आणि पुढच्या भरतीमध्ये तुमचं 100% त्या ठिकाणी सिलेक्शन होईल। व ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेले आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यांना सर्वप्रथम माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन, कारण की मित्रांनो तुमचं वरतीचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। तुम्ही जी मेहनत घेतली होती, जे 2 ते 3 वर्ष मागच्या तयारी करत होता, त्याचं कुठेतरी तुम्हाला फळ भेटण्याची वेळ आता आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। अजून तुम्हाला काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तुमच्या त्या डाऊटचं, तुमच्या त्या प्रश्नाचं आम्ही कमेंट सेक्शनमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू। व मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। व्हिडिओ आवडला, माहिती महत्त्वाची वाटली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।